आल्या या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यांचं आपण सर्वांना माहिती आहे की श्रद्धा आणि सबुरी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. आपण श्रद्धाही ठेवली पाहिजे आणि सबुरीने वागलं पाहिजे. हे खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर एक लक्षात आलं आणि आपल्या सर्वांकडे पाहिल्यानंतर हे आवर्जून दिसून आलं की एक काँग्रेसचा कार्यकर्ता खरंच कशा प्रकारे आपण वागलं पाहिजे, कशा प्रकारे आपण पुढे बघितलं पाहिजे हे तुमच्या सर्वांकडे पाहिल्यानंतर कळालं. आजची ही जी आढावा बैठक आहे या बैठकीला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले नेते आदरणीय माजी आमदार माधवरावजी पाटील जवळेकर साहेब, नांदेड येथून आलेले आदरणीय जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ पावडे साहेब, ज्यांनी आता अतिशय काँग्रेसची विचारधारा ही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचं या ठिकाणी काम केलं. ते आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट सुरेंद्र भाऊ गोडतकर साहेब, आदरणीय जिल्हा काँग्रेसचे राठोड साहेब, तालुकाध्यक्ष आदरणीय सूर्यवंशी साहेब, तसेच शहर काँग्रेस कमिटी आणि विविध सेलचे सर्व पदाधिकारी, आपण सर्वजण या ठिकाणी महत्त्वाचा आजच्या आढावा बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहिले. हे सर्व काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते. मला या ठिकाणी आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब जे आपले प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी हदगाव आणि हिमायतनगर संदर्भात या ठिकाणी एक प्रभारी म्हणून आदरणीय माधवरावजी पाटील जवळकर साहेबांचं या ठिकाणी काँग्रेसच्या वाटचाली संदर्भात मला एक जिम्मेदारी या ठिकाणी सोपवलेली. आणि इथे आल्यानंतर मला एक खूप आनंद या ठिकाणी असा वाटला की अजून आपले सुरुवात आहे. आणि जसं साहेबांनी आम्ही आता गाडीत येताना सांगितलं की युवकांनी ज्या पद्धतीने काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन युवकांचा वाढत आहे, आता साहेबांनी ते सांगितलं आम्हाला, चर्चा झाली गाडीमध्ये. आणि खरंच हिमायतनगरमध्ये आल्यानंतर हे बघायला भेटते की 40च्या आतले अनेक युवक या ठिकाणी आज मोठ्या संख्येने या ठिकाणी बसलेले. काँग्रेसची विचारधारा आणि काँग्रेसचा विचार घेऊन हे माणसं पुढे चाललेले आहेत. माझ्या बांधवांना पहिल्यांदा जे तालुकाध्यक्ष साहेबांनी सांगितलं त्या विषयांकडे मला आवर्जून तुम्हाला न्यायचं. एकच माणूस या ठिकाणी नगराध्यक्ष होणार आणि 17 जण आपले नगरसेवक होणार. मग काही जणांना तिकीट भेटणार, काही जणांना तिकीट नाही भेटणार. मग आपल्याला नेमकं नगरसेवक व्हायचं आणि कोणत्या विचाराने नगरसेवक व्हायचं हे सगळ्यात महत्त्वाचा विचार. आपण कोणता विचार घेऊन पुढे जाणार आहोत हे पहिल्यांदा बेसिक आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपला एखादा बांधवाला जर या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची जिम्मेदारी मिळत असेल तर तो या ठिकाणी आपली राज्यघटना सांभाळणारा माणूस आहे, लक्षात घ्या. आज आपला लढा या देशामध्ये एक वेगळ्या विचारानं चाललेला आहे. आज एवढे धार्मिक द्वेष निर्माण झालेला आहे देशामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने आज सगळे फुटीरवादी विषमतावादी विचारसरणी या ठिकाणी चालू झालेली. आपण बघत असेल या देशामध्ये कधीच नाही घडलं असं या ठिकाणी काल परवा घडलं. देशाचे सर्वोच्च सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. IPS असणारे पूरण कुमार, IPS माणूस हरियाणा मधला, त्याला सुसाईड करावं. आज अनेक आमचे बांधव या ठिकाणी अल्पसंख्याक असणारे मुस्लिम बांधव, अनेक बांधव दिल्लीच्या जेलमध्ये, त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल हे सुद्धा अजून माहित नाही, त्यांची सुनावणी सुद्धा नाही, त्यांची हेअरिंग सुद्धा नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी ही दडपशाही चालू आहे. मग म्हणून तर ही इलेक्शन आहे. हे इलेक्शन म्हणजे काय आपलं, ही निवडणूक कशासाठी आहे की आपल्याला पहिल्यांदा कोणत्या विचारानं राहायचं. आपल्याला तो विचार आवश्यक आहे का, आज मला नाही तिकीट मिळालं म्हणून मी तिकडे जाऊन बसणार आहे का. जो विचार या ठिकाणी असणारे सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचं काम करतो, शेतकरी असो, कष्टकरी असो, अल्पसंख्याक असो, आमचा दलित बांधव असो, आमचा आदिवासी बांधव असो, आमचा बंजारा बांधव असो, आमचे सर्व तमाम बहुजन समाज असो, यांचा आवाज आपल्याला दाबणाऱ्या विचारसरणीच्या सोबत आपण राहणार आहोत का, याचा विचार आपण सर्वांनी पहिल्यांदा केला पाहिजे. आदरणीय माधवराव पाटील साहेबांचं पहिल्यांदा तर आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ज्या विषयामध्ये अनेक जण ईडी असेल अनेक चौकशीला सोडून पक्ष सोडून गेले, पण हा नेता आपल्यासाठी आज या ठिकाणी रणांगणात उभा आहे. आज तो सर्व विचाराला सोडून आज यांना काही कोणते ऑफर नाहीत का,
याला कोणत्याही विचारांमध्ये प्रत्येक जण यांचा प्रत्येक पक्ष यांच्या मागे लागलेला आहे. पण हे कशामुळे उभे? माझ्या बांधवांनो, हे आपल्यासारख्या हा विचार टिकला पाहिजे. सर्व धर्म समभावाचा विचार टिकला पाहिजे. जे या ठिकाणी साईबाबांना अभिप्रेत असणारा विचार असेल, तो या ठिकाणी असणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा विचार असेल, तो या टिकला पाहिजे. या विचाराला अनुसरून या ठिकाणी हे आपले नेते आज या ठिकाणी रणांगणात उभे. आणि म्हणून हे जे इलेक्शन आहे, उद्याची जी निवडणूक आहे, आज सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी, आदरणीय सर्व कमिटी या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स पाहणार आहे, तुमचे या ठिकाणी तुमचे विचारसरणी पण करणार आहे. पण मला एकच आपल्याला जाता जाता एवढं सांगायचं आपल्या माझ्या बांधवांनो, की आपल्याला एकच आहे की देशात काय चाललेलं आहे याचा विचार आपण केला पाहिजे. फक्त टीका करून जमणार नाही, एक स्पिरिट राहिली पाहिजे. आज शेतकरी बांधव, आज अनेक 2 राज्यांमध्ये त्यांना 50,000 हेक्टरी साहेब मदत मिळेल, आणि आपल्याकडे एखादा शेतकरी बांधव म्हणत असेल तर त्याला बाहेर ढकलला जाते, त्याला विचारला सुद्धा जात नाही. एवढा अहंकार या ठिकाणी सत्ताधारी माणसांना आलेला या ठिकाणी, की ते बोलायला तयार नाहीत, विचारायला तयार नाहीत. अशा पद्धतीने हे लोक वागतायत. आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब एक प्रदेशाध्यक्ष म्हणून आज त्यांनी खरं तर प्रत्येक जिल्हा या ठिकाणी जाऊन काँग्रेसचे विचार पेरण्याचं काम या ठिकाणी आपले प्रदेशाध्यक्ष करत आहेत. म्हणून ह्याच विचार घेऊन माझ्या बांधवांना आपल्याला पुढे जायचं. आणि माधवराव पाटील साहेब निश्चित एक चांगला नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. थोडं आपलं काय म्हणा लागेल कि मशीन में क्या घपला था, क्या हो गया, क्या अभी ये तो वो सोचना पड़ेगा कि हर जगह राहुल जी ने बताया है कि बेंगलोर मध्ये 1 लाख वोट, कशाला म्हणतात 1 लाख वोट, डुप्लिकेट वोट 1 लाख. तुम्ही आताही तुमच्या या ठिकाणी बघा, तुमच्या वार्डामध्ये कोणते कोणते माणसं बाहेरून आलेले आहेत किंवा तुमचे मतदार दुसऱ्या वार्डामध्ये गेले, हे आपण मतदार यादी पाहिल्यानंतर लक्षात येईल कशा प्रकारे छोट्या छोट्या विषयामध्ये पण हे माणसं आपलं मतदान या ठिकाणी डायव्हर्ट करण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे ही या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या सर्वांना पाहिल्यानंतर एक आवर्जून या ठिकाणी लक्षात येते हा संघर्ष काँग्रेसचा, ही विचारधारा काँग्रेसची. काल परवा साहेब फार एक मोठ्या व्यक्तीचा लेख होता, त्याने सांगितले, कंपॅरिझन केलं बीजेपी आणि काँग्रेसमध्ये. त्याने सांगितले की 70% मध्ये आजही काँग्रेस त्याची विचारधारा, त्याचे व्यक्ती ही खूप जोमानं पुढे चाललेले आहेत, आणि बाकीचे फक्त 40% मध्ये एवढं सगळं असून सुद्धा त्यांना त्यांचे विचार पेरता येत नाही. 100% काँग्रेसचा विचार का संपू शकत नाही, काँग्रेस का सरकू शकत नाही? काँग्रेस म्हणजे सर्वसामान्य माणसांचा विचार. एखाद्या माणसाला पाणी देणं, एखाद्या माणसाला उपाशी माणसाला अन्न देणं, हे काँग्रेसचा विचार. या ठिकाणी सर्वसामान्याला घेऊन चालणं हा काँग्रेसचा विचार आहे. हा कसा संपणार आहे? हे काँग्रेसचा विचार संपू शकत नाही जोपर्यंत तुम्ही सर्वजण या ठिकाणी तन मन धनानं काँग्रेससाठी या ठिकाणी आहात. तोपर्यंत काँग्रेसचा विचार या ठिकाणी संपवणारे संपून जातील, पण काँग्रेस संपणार नाही, एवढं मला जाताना सांगायचं. धन्यवाद.